इथून पुढच्या काळात जर त्रास झाला, परळी असो कोणा बीड जिल्हा असो, इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव यांना घरात घुसघुस आणायचं। जर इथून पुढे यांनी लोकांना आता त्रास दिला तर परभणी जिल्हा आणि पलीकडून धाराशिव एकदा यांना बघायचंच। आणि जरांगे घुसायची भाषा आम्हाला सांगायची नाही। तुमच्यात जर दम असेल ना, कधी कुठं केव्हा ते सांगा। आणि जातीय तेढ निर्माण करून काय मिळणार आहे तुम्हाला? त्यामुळं या गोष्टींना हा महाराष्ट्र आता तो गेला काळ काट्याकुराड्यांचा, आताचा काळ हा कायद्याचा, संविधानाचा आणि इथल्या न्याय व्यवस्थेचा आहे। दुसऱ्या बाजूने म्हणतात की धनंजय मुंडेला रस्त्यावर फिरू न द्यायला कोण आहेत? जरांगे जरांगे गुंड आहेत? जरांगे कोण SP आहेत कोण जरांगे? कायदा यांच्या मालकीच आहे का? त्यामुळं असल्या चिथावणीखोर आणि असल्या धमक्या जरांगे कोणाला तरी तिकडे द्या, अशा धमक्या या महाराष्ट्रामध्ये खूप लोकांच्या धमक्या बघितलेल्या आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून परभणी शहरामध्ये मूक मोर्चा काढण्यात आला होता आणि या मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर थेट हल्लाबोल केला होता आणि घरामध्ये घुसून मारण्याची सुद्धा भाषा केली होती। या संपूर्ण प्रकरणामुळे लक्ष्मण हाके हे सुद्धा आक्रमक झालेत आणि त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना थेट इशारा सुद्धा झालाय। त्यांनी थेट सांगितलंय की केव्हा कुठं कधी कसं भेटायचं हे सुद्धा तुम्ही सांगा, कारण की पहिल्यासारखा आता जमाना राहिलेला नाही। त्यामुळे असा वाद निर्माण करणं किंवा जातीय तेढ निर्माण करणं हे सगळं करून काय मिळणार आहे असं सुद्धा लक्ष्मण हाके यांनी सांगितलेलं आहे। जर आपण पाहिलं तर लक्ष्मण हाके, मनोज जरांगे या दोघांचं जे आंदोलन उपोषण आहे हे समाजाप्रती आहे, पण मात्र यामधून काहीतरी वेगळ्याच भावना निर्माण होत आहेत, वेगळंच काहीतरी घडतंय असं चित्र आपण मागच्या काळात मोठ्या प्रमाणात पाहिलेलं आहे। पण मात्र पुन्हा एकदा 2025 मध्ये त्याच पद्धतीनं होताना दिसते। एकीकडे मनोज जरांगे पाटील इशारा देत आहेत तर दुसरीकडे लक्ष्मण हाके इशारा देत आहेत। पण मात्र मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय की आमचा कुठल्याही जातीच्या विरोधात आंदोलन उपोषण नाही, तर आम्ही समाजासाठी न्याय मागतोय, संतोष देशमुख यांच्यासाठी न्याय मागतोय असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय। पण मात्र ज्या पद्धतीनं सध्या हे संपूर्ण प्रकरण घडतंय याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।